पंढरपूरचा विठ्ठल हा विटेवर का उभा आहे माहितीये तुम्हाला? सांगतोय का. पुंडलिक नावाचा एक साधू स्वतःला मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून काशीच्या दिशेने निघाला. पण वाटेत तो कुक्कुट स्वामींच्या आश्रमात काही वेळ थांबला आणि थांबल्यानंतर त्याला त्या आश्रमामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती पाण्यानं तो आश्रम स्वच्छ करताना दिसले. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, बापरे तुम्ही इथे अशी सेवा करताय? तेव्हा त्यांनी पुंडलिकाला असं सांगितलं की हे कुक्कुट स्वामी इतके थोर आहेत की त्यांना स्वतःला मोक्ष पद प्राप्त झालेलं आहे. ते का? कारण त्यांनी जन्मभर आपलं आयुष्य मातृ पितृ सेवेमध्ये व्यतीत केलं. ते ऐकून पुंडलिक चकित झाला आणि त्याला असं वाटलं, अरे आपण तर आपल्या आई वडिलांना माघारी सोडून निघालोय मोक्ष पद मिळवायला. तो माघारी फिरला, परत घरी आला आणि मातृ पितृ सेवेमध्ये इतका दंग झाला की साक्षात श्रीकृष्ण प्रसन्न होऊन त्याच्या घरी आले. हा पुंडलिक मात्र आई वडिलांच्या सेवेत दंग. श्रीकृष्णाला दाराशी बघून आपल्या जवळच असलेली एक वीट त्यानं कृष्णाच्या दिशेनं फेकली आणि म्हणाला, राहा या विटेवर उभा. आणि तेव्हापासून तो श्रीकृष्ण विटेवर आणि कटावर ठेवून उभा आहे बरं का. तो विटेवर उभा म्हणून आपण त्याला म्हणतो विठोबा. आपल्याकडे संतांनी म्हटलंय ना, वैकुंठ हे घर सोडून निरंतर तो हा पुंडलिकादारी उभा कर कटेवरी. खरं तर विठ्ठलाच्या अशा अनेक लोककथा आहेत. आज आषाढीच्या निमित्तानं त्यातली एक लोककथा तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर इतरांना नक्की सांगा. रामकृष्ण हरी.